म्हणजे बुद्धीचा स्तर तुमचा जसा उंचावत जातो तसं माणसाचं जीवनमान उंचावत जातं, त्याचं महत्त्व वाढत जातं. मग आज आम्हाला जर महत्त्व नसेल तर आम्ही बुद्धीचा वापर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो, की आमची बुद्धी आम्हाला प्रखरतेने वापरता येत नाही. त्याचं कारण आहे आम्हाला डेटा हँडल करता येत नाही. निश्चल म्हणजे शांत, कुठल्याही प्रकारचं तरंग नाही. आमच्या मनामध्ये सतत तरंग चालू असतात विचारांचे. आमचा डेटा एवढा उड्या मारतो ना इकडे तिकडे. बुद्धीला बाहेर दिशा मिळण्यासाठी पहिलं मनाची चंचलता शांत होणं गरजेचं. जर मनाची निश्चलता जर सापडली तुम्हाला तर मानवी बुद्धी ही शरीराच्या पलीकडे काम करू शकते, तिच्या सीमा ज्या आहे त्यांच्या पलीकडे काम करू शकते. हा व्हायरस म्हणजे मन आहे. कधी जेव्हा ते निश्चल नसतं, जेव्हा ते सतत काय करतं, चंचलपणा करत असतं. दुःख, वेदना, यातना ह्या सगळ्या गोष्टी मनाला काय करत असतात, चंचल करत असतात. जो माणूस तृप्त आहे, जो माणूस निर्भय आहे, जो सामर्थ्यशाली आहे, तो कशाला विचार करत बसेल. किती पण भित्र माणूस असू द्या, किती पण भित्र असू द्या, जेव्हा त्याच्या जीवावर बेतते ना तो सुद्धा आक्रमक होतो. तेव्हा मन काम करत नाही, मग तेव्हा बुद्धी काम करते. बघा, अंतिम अवस्थेमध्ये प्रकृती त्याच्याकडनं ते करून घे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही अंतिम अवस्थेवर पोहोचलं पाहिजे का? आमचं मन जे आहे ते अतिचंचलतेमध्ये विषारी होत, आणि जेव्हा ते शांत असतं ना तेव्हा ते बुद्धीला मार्ग सापडतो, कारण बुद्धीचा नंबर नंतर आहे. तसं तुमचं मन जे आहे हे ऊर्जा ग्रहण करत असतं, तुमच्या आतून शक्ती खर्च करत असतं. ज्यावेळेस तुम्ही प्रचंड थकता, प्रचंड मेहनत करता आणि प्रचंड तुम्ही क्षीण झालेला असतात, तेव्हा डोक्यात विचार येता का हो तुमच्या? ऊर्जा जी आहे मूळ स्तरामध्ये आहे, आणि त्या ऊर्जेचा वापर हे मन करत असतं, विचारांची उछलकूद करत असतं. मानवी सीमा म्हणजे काय हो? माणसाच्या बुद्धीमध्ये तेवढंच ज्ञान आहे जेवढं त्याने ऐकलंय, अनुभवलंय, पाहिलंय, शिकवलं गेलंय त्याला. तुमच्या मेमरीमध्ये जी गोष्ट नाही आहे ती गोष्ट तुमची बुद्धी प्रोसेस करू शकते का? जर तुम्ही मनाला शांत करू शकले तर ह्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे देखील तुमची बुद्धी झेप घेते. कशी काय हो? जेव्हा तुमचं मन स्थिर होतं आणि ह्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे तुम्ही उडी मारताना तेव्हा ही अनंत बुद्धिमत्ता, वैश्विक बुद्धिमत्ता तुमच्यात उतरते, आणि तुम्हाला कधी कधी जाणीव होते, अरे यार हे तर मी कधी शिकलोच नाही, मला कसं काय आलं? अशा वेळेस ते प्रकृतीनं करून घेतलेलं असतं, ही वैश्विक बुद्धी आपल्याकडनं करून घेते, आणि अशा वेळेस तुमचं मन प्रचंड शांत झालेलं असतं. जेव्हा आपण मनाची चंचलता निश्चलतेमध्ये रूपांतरित करतो आणि सर्व त्या प्रकृतीवर सोडवतो, त्यावेळेस तुमच्यामध्ये ही प्रकृती स्वतः उतरते. जे मानवी जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणतात आणि मानवी चेतनेला उच्च स्तरावर घेऊन जातात, अशा सर्व गोष्टी प्रकृती मानवाच्या माध्यमातून निर्माण करते. जेव्हा तुम्ही नसता तेव्हा प्रकृती असते किंवा परमेश्वर असतो. ही वैश्विक बुद्धी काम करते, की आमच्या मनामध्ये जो गोंधळ चालतो, हा गोंधळ चालणं म्हणजेच आमच्या जीवनामध्ये चंचलता आहे, आणि आम्ही आमच्या बुद्धीचा पुरेपूर जी आहे सामान्य बुद्धिमत्ता तिचा पण आम्ही पुरेपूर वापर करू शकत नाही. जर आम्ही मानवी क्षमतांच्या पलीकडे ज्या सीमा आहे त्या सीमांच्या पलीकडे जर आम्ही आमची बुद्धिमत्ता जर वापरायची ठरवली तर आम्हाला आमच्या मनाच्या चंचलतेतून काय व्हावं लागेल, मुक्त व्हावं लागेल. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली असं संत म्हणतात. तसं तुम्ही ही बुद्धिमत्ता आहे ती वापरा. सामान्य बुद्धिमत्ता देखील अशी पराकोटीला वापरा की तुमचं मन शांत होऊन गेलं पाहिजे. आपण जीवनामध्ये किती विशाल आणि महान शक्ती घेऊन आलेलो जन्माला, ह्याची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे. ती जर जाणीव निर्माण झाली तर तुम्ही हे क्षुद्र जीवन सोडून द्या. आपल्यामध्ये बुद्धिमत्ता उतरली पाहिजे. मग अहंकार, महत्वाकांक्षा, उद्दिष्ट हे सगळं सोडून द्यायचं आणि स्वतःला एक माध्यम बनवायचं. मित्रहो, मनुष्याला मन नावाचं एक अत्यंत अलौकिक आणि अद्भुत असं एक इंद्रिय मिळालेलं आहे, जे तो स्वतः निर्माण करतो, ज्याची जडणघडण पूर्णतः मनुष्य जन्मानंतर त्याच्या आयुष्यभरामध्ये ती करत असतो. शरीर एक वेळ प्रकृतीने दिलेलं आहे. शरीराचा DNA तुमच्या परिवाराकडून वंश परंपरेने पुढे आलेला आहे. शरीराचा आकार असेल, रंगरूप असेल, त्याचा स्वभाव असेल, या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही आहे. परंतु मनाचा स्वभाव आणि मनाची वृत्ती ही सर्वस्वी माणसाच्या हातात आहे. फक्त समस्या ही आहे की ते त्याच्या हातात आहे हे त्याला माहिती नाही.
जसं एखाद्या माकडाच्या हातामध्ये जर बंदूक असेल, नेमकी तिचं बंदुकाचं जे कळ आहे ती कुठं आहे हे जर त्याला माहिती नाही आहे, म्हणून ते सुरक्षित आहे समोरचा माणूस. त्याला जर ती कळ माहिती झाली तर समोरच्याचं काही खैर नाही. अगदी त्याप्रमाणे जर हे जे मन आहे, ह्या मनाच्या बाबतीमध्ये मनुष्य जर जागृत झाला आणि त्याला जर ओळखायला लागला तर तो त्याचा अद्भुत उपयोग करू शकतो. आज आपण ज्याप्रमाणे माणसाची बुद्धिमत्ता बघतो, काही काही माणसं अलौकिक बुद्धिमत्तेने जन्माला येतात असं आम्ही म्हणतो, पण खऱ्या अर्थाने प्रत्येकजण अलौकिक बुद्धिमत्तेने जन्माला येतो, फक्त त्याला त्याचा वापर करता येत नाही. मनाचाच एक भाग बुद्धिमत्ता आहे. मनाचे जे 4 स्तर आहे, पहिलं आहे मनस, दुसरं आहे बुद्धी आणि तिसरं आहे अहंकार. तर 2 नंबरला काय येतं? बुद्धी येते. आणि 1 नंबरला काय डेटा आहे? मनस, साठलेले सगळे अनुभव, सगळी माहिती, इन्फॉर्मेशन, ती सगळी जी आहे त्याच्यानंतर 2 नंबरला बुद्धिमत्ता आहे. आता ही बुद्धिमत्ता वापरायची जर असेल तर तुमचा जो डेटा आहे तो व्यवस्थित पाहिजे. ज्याच्या डेटामध्ये गोंधळ आहे त्याला पटकन आठवत नाही आहे आता पुढचं वाक्य काय बोलायचं, त्याची बुद्धिमत्ता काहीच काम करू शकत नाही. जसं आम्ही म्हणतो की अगर सैनिक असेल किंवा पोलीस असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जो जास्त बुद्धिमत्तेचा प्रखरपणे वापर करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, पटकन त्या ठिकाणी तो मार्ग दाखवू शकतो, योग्य मार्ग, पर्याय व्यवस्थित निवडू शकतो, त्या व्यक्तीला उच्च पदावर बसवलं जातं, भले त्याची शारीरिक क्षमता नसो. जसं पोलीस होण्यासाठी शारीरिक स्तरावरची कौशल्य फार महत्त्वाची आहे, उंची महत्त्वाची आहे, तुमची क्षमता, पळण्याची क्षमता महत्त्वाची आहे, तुमची हत्यार उचलण्याची, हत्यार चालवण्याची क्षमता महत्त्वाची आहे, तुमची नजर महत्त्वाची, प्रत्येक गोष्ट तुमची शारीरिक पातळीवर महत्त्वाची आहे. पण बुद्धिमत्तेला फारसं महत्त्व नाही आहे पोलीस स्तरावरती. थोडंसं वरच्या स्तरावर गेलं का बुद्धिमत्ताला महत्त्व आहे आणि शरीराला थोडं कमी महत्त्व आहे. आणि जेव्हा तुम्ही उच्च पदावर जाल, SP असेल, त्याच्यावरचे अधिकारी असेल, त्यांना शरीराचं काहीच महत्त्व नाही. मिलिटरीमध्ये सुद्धा उच्च पदावर असणाऱ्या माणसांना फिजिकल फिटनेसपेक्षा मेंटल फिटनेसवर जास्त फोकस असतो. भले त्यांना हत्यार चालवता नाही येऊ द्या, पण त्यांना हे हत्यार चालवता आलं पाहिजे. हत्यार चालवणाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांची दिशा ठरवणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, यासाठी त्याचा मेंदू जेवढा सक्षम असेल तेवढा तो उच्च पदावर जातो. आम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये उदाहरण घेतलं तर ज्याचे हातपाय चांगले काम करतात, भक्कम आहे, ज्याचा अर्थात गावठी भाषेमध्ये बोलायचं ज्याचा मेंदू गुडघ्यात आहे, त्याला सगळी मजुरीची कामं मिळतात, भले तो कितीही शक्तिशाली असू द्या. परंतु जेव्हा तो मनुष्य बुद्धिमान असतो मग तो गवंडी बनतो, अजून बुद्धिमान असेल तर तो इंजिनियर बनतो, अजून बुद्धिमान असेल तर तो कॉन्ट्रॅक्टर बनतो, आणि अजून बुद्धिमान असेल तर तो बिल्डर बनतो. म्हणजे बुद्धीचा स्तर तुमचा जसा उंचावत जातो तसं माणसाचं जीवनमान उंचावत जातं, त्याचं महत्त्व वाढत जातं. मग आज आम्हाला जर महत्त्व नसेल तर आम्ही बुद्धीचा वापर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो की आमची बुद्धी आम्हाला प्रखरतेने वापरता येत नाही. त्याचं कारण आहे आम्हाला डेटा हँडल करता येत नाही. इन्फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये आम्ही फार ढिसाळ आहोत, आम्ही जागृत नाही आहे. आमच्या डोक्यात काय चाललं याच्यावर आम्ही जागृत नाही आहे. आम्ही कुठल्या विचारांवर जास्त भरोसा ठेवतो, कुठले विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करतो, ते गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरवतो, ह्याच्याबद्दल आम्ही बिलकुल जागृत नाही आहे. सतत आमचं मन जे आहे, आमचे विचार जे आहे सतत असंतुलित असतात, सतत ते हेलकावे खात असतात. मला सांगा, समुद्रामध्ये बोटीचा जो प्रवास आहे तो प्रवास शांत समुद्रात चांगला की खवळलेल्या समुद्रात चांगला? ही बोट जी आहे ना, ती बोट म्हणजे बुद्धी आहे. ती आपली जे गंतव्य ठिकाण आहे ते अतिशय शांतपणे, अतिशय कमी शक्तीमध्ये, कमी वेळामध्ये तेव्हाच गाठू शकते जेव्हा समुद्र शांत असतो. बघा, आम्ही लाट कशाला म्हणतो? जेव्हा समुद्रामध्ये हवेमुळे पाण्याचा स्तर उंचावतो आणि डोंगरासारखा आणि दरीसारखा भाग तयार होतो, तेव्हा आम्ही त्या समुद्राच्या पाण्यालाच काय म्हणतो? लाट म्हणतो. पण जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हा लाट कुठे असते? ती समुद्रामध्ये लपलेली असते, शांत असते, निश्चल असते. जेव्हा समुद्र निश्चल असतो
निश्चल म्हणजे शांत, कुठल्याही प्रकारचं तरंग नाही. आमच्या मनामध्ये सतत तरंग चालू असतात विचारांचे. आमचा डेटा एवढा उड्या मारतो ना इकडे तिकडे, कधी मला मध्येच काहीतरी आठवतं आणि मध्येच माझा सूर बदलतो, माझे भाव बदलतात. म्हणजे जेव्हा माणसाचं मन विचलित असतं ना तेव्हा बुद्धी काम करत नाही. तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहे ते तेव्हाच काम करतात जेव्हा तुमचं बुद्धी काय असते, तुमचं मन जे असतं ते काय असतं, शांत. मन म्हणजे विचार, डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात. आणि ते विचार जोपर्यंत तुमचे शांत होत नाही ना तोपर्यंत बुद्धीचा प्रकाश बाहेर पडत नाही. बुद्धीला बाहेर दिशा मिळण्यासाठी पहिलं मनाची चंचलता शांत होणं गरजेचं. मग सद्गुरू आज मला सांगता, जर मनाची निश्चलता जर सापडली तुम्हाला तर मानवी बुद्धी ही शरीराच्या पलीकडे काम करू शकते. तिच्या सीमा ज्या आहे त्यांच्या पलीकडे काम करू शकते, तिच्या क्षमतांच्या पलीकडे काम करू शकते. तुमच्या मोबाईलमध्ये जर व्हायरस घुसला तर तुम्ही इंटरनेट सर्च करू शकता का? तुम्ही त्यातली इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता का? एखादा फोटो एडिट करणं किंवा व्हिडिओ काढणं किंवा कुठलीही क्रिया तुमच्या मोबाईलमध्ये जर व्हायरस घेतलेला असेल तर तो व्हायरस तुमचं प्रत्येक फंक्शन काय करतो, डिस्टर्ब करतो, करप्ट करतो. हा व्हायरस म्हणजे मन आहे. कधी? जेव्हा ते निश्चल नसतं, जेव्हा ते सतत काय करतं, चंचलपणा करत असतं. काही माणसं काय करता, गणगण करत राहता. गणगण करता म्हणजे काय, की जसं माशा कशा आजूबाजूला भांडण 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 करत राहतात तसे विचार त्यांच्या डोक्याच्या अवतीभोवती भांडण भांडण करत राहतात. त्याला नक्की कळतं ते कोणता विचार माझा आहे कोणता बाहेरून आला, आणि मी कोणत्या विचारावर विश्वास ठेवून कोणत्या विचारावर मी शांत करू त्याला हे कळतच नाही त्याला. अशा माणसाच्या बाबतीमध्ये बुद्धिमत्ता शून्य असते. आम्ही त्याला बधीर असं म्हणतो. ज्याच्याकडे धीरच नाही तो बधीर. हां, मग धीर जेव्हा तुमचं मन शांत, आणि मन शांत कधी असतं, जेव्हा तुम्ही निर्भय असता. तुमच्यापुढं आता जर वाघ उभा राहिला तर किती विचार डोक्यामध्ये, हा खाईल का, हा नेमकी कोणाला धरील, हा पहिला गळा धरील का पाय धरील, आणि मी जगल का. म्हणजे भीती, अपेक्षाभंग, दुःख, वेदना, यातना ह्या सगळ्या गोष्टी मनाला काय करत असतात, चंचल करत असतात. जो माणूस तृप्त आहे, जो माणूस निर्भय आहे, जो सामर्थ्यशाली आहे, तो कशाला विचार करत बसेल. घाबरतो कोणता, ज्याने अजून भीतीचा सामना केला नाही. बघा, किती पण भित्र माणूस असू द्या, किती पण भित्र असू द्या, जेव्हा त्याच्या जीवावर बेतते ना तो सुद्धा आक्रमक होतो. तेव्हा मन काम करत नाही, मग तेव्हा बुद्धी काम करते. बघा, अंतिम अवस्थेमध्ये प्रकृती त्याच्याकडनं ते करून घेते. मग प्रत्येक वेळेस तुम्ही अंतिम अवस्थेवर पोहोचलं पाहिजे का? प्रत्येक वेळेस तुम्ही उतूच गेला पाहिजे का, उकळलंच पाहिजे का? शांतपणे पण ती प्रक्रिया होऊ शकते. हां, आंबा कार्बाईडमध्ये टाकूनच पिकवला पाहिजे का? तो शांतपणे पण पिकू शकतो, पण कार्बाईडमध्ये पिकवल्यावर तो विषारी होतो. तसं आमचं मन जे आहे ते अतिचंचलतेमध्ये विषारी होतं. आणि जेव्हा ते शांत असतं ना तेव्हा ते बुद्धीला मार्ग सापडतो, कारण बुद्धीचा नंबर नंतर आहे. पुढचं ट्रॅफिक निघालं तर मागचं वाहन पुढे येईल. हे विचारांचं ट्रॅफिक तुमच्या बुद्धीला पुढे येऊन देत नाही. आणि म्हणून काही लोक म्हणतात माझं डोकंच चालत नाही हो. चालेल कसं, पुढं ट्रॅफिक करून ठेवली तेवढी एवढी, हां एवढा गोंधळ तुझा, एवढी गुंतागुंत नाही, ते आपोआप होतं, आपोआप काहीच होत नाही. हा पंखा आपोआप फिरतोय का, फिरतोय? लाईट बंद करा बरं, नाही हो आपोआप फिरतोय, मग बंद कर. तसं तुमचं मन जे आहे हे ऊर्जा ग्रहण करत असतं, तुमच्या आतून शक्ती खर्च करत असतं. ज्यावेळेस तुम्ही प्रचंड थकता, प्रचंड मेहनत करता आणि प्रचंड तुम्ही क्षीण झालेला असतात तेव्हा डोक्यात विचार येता का हो तुमच्या? हॅलो, येतात. मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावरती एक ॲप काय होतं, हां बंद होतं ना. शेवटी हे बी ॲप बंद होतं. कोमत जाणं काय, हे ॲप बंद होतं, मदरबोर्ड बंद. हां, लक्षात ठेवा. म्हणजे ऊर्जा जी आहे मूळ स्तरामध्ये आहे, आणि त्या ऊर्जेचा वापर हे मन करत असतं, विचारांची उछलकूद करत असतं. मला सांगा, तुम्ही भरपूर सारे चेंडू घेतले आणि नुसते वर फेकायला लागले बंदिस्त खोलीमध्ये, तर शेवटी ते चेंडू कोणावर आदळणार आहे? कोणावर आदळणार आहे? दुसऱ्यावर आदळणार आहे, तुमच्यावर आदळणार आहे.
हे मन असं आहे. आणि ते असं का करतं? कारण त्याचं अस्तित्वच चंचलपणामध्ये आहे. जसं लाटेचं अस्तित्व वादळामध्ये आहे. शांत समुद्रामध्ये लाटेला काहीच अस्तित्व नाही आहे. मग ते अस्तित्व जपण्यासाठी सतत काय करणार? हवेचा वाट बघणार, हवेला आवाहन करणार. तसं आहे जेव्हा एखादं मधमाशांचं चिथावलेलं पोळं ज्यावेळेस ते उठतं आणि ते तुमच्या अवतीभोवती घोंगावतं, तुम्ही कसं करता? हे असंच काहीतरी करता. काय कसं करता काय माहीत नाही, फक्त माझ्याजवळ येऊ नको. अगदी तशी अवस्था अशा बनबन झालेल्या माणसांची असते. एक एक विचार असे झटकत असतात इकडे तिकडे. हा झटकला का तो येतो, तो झटकला का हा येतो, त्याला कळतच नाही का चाललंय काय. काही करू नको, शांत बस खाली. जर माशा आल्या ना तुमच्याजवळ तर खाली बसून घ्यायचं, शांत बसायचं. ते आपोआप निघून जात. एखादी चावली तर चावून द्यायची. सगळ्या चावण्यापेक्षा एक परवडली. हा तुम्ही अनुभवातून जात नाही तो पण तुम्हाला कळणार नाही. आम्ही अशा अनुभवातून गेलो जेव्हा शेतकऱ्यांच्या विजिटला जातो तेव्हा. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्हाला मानवी सीमांच्या पलीकडे जायचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. मानवी सीमा म्हणजे काय हो? माणसाच्या बुद्धीमध्ये तेवढंच ज्ञान आहे जेवढं त्याने ऐकलंय, अनुभवलंय, पाहिलंय, शिकवलं गेलंय त्याला. तुमच्या मेमरीमध्ये जी गोष्ट नाही आहे ती गोष्ट तुमची बुद्धी प्रोसेस करू शकते का? तुमच्या किचनमध्ये जो भाजीपालाच नाही आहे ती भाजी तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. हाय कसं काय शक्य आहे? ते आम्हाला माहिती नाही शक्य ते. तसं आमच्या मानवी क्षमतेच्या आतमध्ये जेवढं आहे तेवढंच आम्ही प्रोसेस करू शकतो. परंतु सद्गुरू असं सांगता, जर तुम्ही मनाला शांत करू शकले तर ह्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे देखील तुमची बुद्धी झेप घेते. कशी काय हो? ती अशी झेप घेते की जसं एखादं विमान 50,000 फुटापर्यंत फार तर उंच जाऊ शकतं. 50,000 फुटांच्या वरती म्हणजे जवळजवळ ते 15-1 किलोमीटर वरती जाऊ शकतं. 15-16 किलोमीटर जमिनीपासून उंचावर जाऊ शकतं. त्याच्या पलीकडे जर गेलं तर ते काय होईल? त्याचं जे म्हणजे त्या भागातलं जे वातावरणाचा दाब आहे तो काय होणार आहे? कमी होणार आहे. ते स्फोट होईल. त्याचा काय होईल? याच्या उलट जर एखादी पाणबुडी जास्त खोलावर गेली तर ती पिचकून जाईल. आणि असं घडलेलं आहे घटना खूप. त्याची क्षमता आहे दबाव सहन करण्याची. जशी विमानाची आहे तशी पाणबुडीची पण आहे. मग जर त्या विमानाच्या पेक्षा उंच जायचं असेल तर मग तुम्हाला रॉकेट बनवावं लागेल. मग मात्र एकदा तुम्ही अंतराळात जर गेले तर मग काहीच इंधन नाही लागत. तुम्ही आपोआप आयुष्यभर विदाउट एनी एनर्जी यू कॅन ट्रॅव्हल. न्यूटनच्या त्या नियमाप्रमाणे, पहिल्या नियमाप्रमाणे तुम्ही ज्या गतीमध्ये ट्रॅव्हल करता त्याच गतीमध्ये पुन्हा अंतराळामध्ये जोपर्यंत तुम्ही एखाद्या ॲस्ट्रोनॉट्सला धडकत नाही, एखाद्या उपग्रहाला धडकत नाही तुम्ही, तो पण तुम्ही फिरतच राहणार अनंत काळापर्यंत. हे लक्षात घ्या. कारण ह्या ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला मिळते. तुम्हाला तुमच्या ऊर्जेची गरज नाही. तसं जेव्हा तुमचं मन स्थिर होतं आणि ह्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे तुम्ही उडी मारताना तेव्हा ही अनंत बुद्धिमत्ता, वैश्विक बुद्धिमत्ता तुमच्यात उतरते आणि तुम्हाला कधी कधी जाणीव होते, अरे यार हे तर मी कधी शिकलोच नाही, मला कसं काय आलं? ते अनंत बुद्धिमत्तेतून आलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण घडतो जो सजग आहे, जागृत आहे, ज्याची बुद्धिमत्ता तेजस्वी आहे. त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग कधी ना कधी घडतोच का त्याने असं काही तो करतो की त्याला पण विश्वास बसत नाही, हे मीच केलं का? अशा वेळेस ते प्रकृतीनं करून घेतलेलं असतं. ही वैश्विक बुद्धी आपल्याकडनं करून घेते आणि अशा वेळेस तुमचं मन प्रचंड शांत झालेलं असतं. हे जे शास्त्रज्ञ आहेत, फार मोठे मोठे शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, असे शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ असे होते, एक सूत्र सोडत होते. आयुष्यभर ज्याच्यासाठी काम केलं ते सूत्र सापडलं पण ते सुटत नव्हतं. ते सूत्र, ज्या सूत्रासाठी त्यांना नोबेल भेटलं, ते सूत्र आयुष्यभर शोध होते की काय. आता अगदी सगळ्या सीमा ओलांडल्या, बुद्धीची सगळी परिसीमा गाठली, सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले, सर्व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन झाले, जगातल्या सर्वच्या सर्व बुद्धीचे स्रोत संपले. आता याचं उत्तर सापडू शकत नाही असं त्यांना वाटलं. आणि एक दिवस रात्री 2:30 वाजता, म्हणजे ते सोडवता
ते झोपी गेले आणि काही वेळानंतर त्यांना अचानक जाग आली. ते असे झोपी गेले की आता हे सूत्र मी आयुष्यात सोडू शकत नाही. आता माझी क्षमता आणि या विश्वामधल्या सर्व ज्ञानांची, सगळ्या ज्ञानीजनांची क्षमता संपली, शास्त्रज्ञांची क्षमता संपली. मित्र हो, जेव्हा त्यांनी सरेंडर केलं, आपलं शस्त्र टाकून दिलं, काही वेळानंतर त्याला जाग आली आणि जाग येऊन त्याने ते सूत्र सोडून काढलं आणि पुन्हा झोपला. सकाळी उठून बघतो तर सूत्र सोडवलेलं. जणू काही कुठेतरी देव उतरला आणि त्याने ते सोडवलं असं त्याला क्षणभर वाटलं. परंतु त्याच्या पत्नीने त्याला आठवण करून दिली की रात्री तुम्ही परत उठले होते. त्याच्या लक्षात नाही, त्याच्या पत्नीच्या लक्षात होतं, तुम्ही रात्री उठले होते आणि तुम्ही जाऊन ते सूत्र स्वतः सोडवलं. मी तुम्हाला सांगत होते चहा करू काय, पण तुम्ही बोलले नाही माझ्याशी. मग मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं आणि तुम्ही सूत्र सोडवलं आणि पुन्हा येऊन झोपी गेली. मित्रांनो, जेव्हा आपण मनाची चंचलता निश्चलतेमध्ये रूपांतरित करतो आणि सर्व त्या प्रकृतीवर सोडवतो, त्यावेळेस तुमच्यामध्ये ही प्रकृती स्वतः उतरते आणि अलौकिक बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये संचारित करते. हेच आज सद्गुरूंना आम्हाला सांगायचं. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, लहान वयामध्ये मुलांक, काही काही मुलांक फार बुद्धिमत्ता असते, ती त्यांची नसते, ती त्यांच्या माध्यमातून उतरत असते. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढे लहान वयामध्ये एवढे मोठमोठे उदाहरणं दिले की ते उदाहरणं त्यांनी कुठून आणले असतील बरं? यालाच ईश्वरीय सत्ता असं म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग असो किंवा आजच्या काळातील काही गीतकारांची गीतं असो किंवा काही गायकांचे गायन असो, काही संगीतकारांच्या रचना असो ज्या तुमच्या हृदयामध्ये स्थिरावतात, काही चित्रकारांचे चित्र असो, काही शास्त्रज्ञांचे संशोधनं असो, जे मानवी जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणतात आणि मानवी चेतनेला उच्च स्तरावर घेऊन जातात, अशा सर्व गोष्टी प्रकृती मानवाच्या माध्यमातून निर्माण करते. आणि त्याला आम्ही काय म्हणतो, फार बुद्धिमान येतो, तसं नाही आहे. तो त्या ठिकाणी स्वतःचं मन समर्पित करण्याची ताकद ठेवत असतो. त्याला स्वतःचं भान नाही राहतो. तुम्ही विचारा, अशा संगीतकाराला विचारा, अशा चित्रकाराला विचारा, अशा शास्त्रज्ञाला विचारा, अशा तुम्ही कुठल्याही कलाकाराला विचारा किंवा अशा एखाद्या शेतकऱ्याला विचारा, तो त्याच्या शेतामध्ये विलीन होऊन जातो कामामध्ये. असा कुठल्याही व्यक्तीला विचारा जो आपल्या कामात रममाण होऊन जातो. त्याच्या हातातून अलौकिक गोष्टी घडतात. त्या का घडतात? कारण तो तिथे नसतो. जेव्हा तुम्ही नसता तेव्हा प्रकृती असते किंवा परमेश्वर असतो. ही वैश्विक बुद्धी काम करत, बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या मुलांना महत्त्वाकांक्षी नाही बनवलं पाहिजे, आत्मविश्वासी नाही बनवलं पाहिजे. मग आम्ही आमच्या मुलांना काय बनवलं पाहिजे? नम्र बनवलं पाहिजे, समर्पित बनवलं पाहिजे. आम्ही त्यांना झोकून द्यायला शिकवलं पाहिजे. नम्रपणा, रिकामपणा, स्वतःमध्ये स्वतःला रिकामं करणं. जेव्हा तुमचे विचार शांत राहतात आणि आपण म्हणतो ना, आता आपलं काही डोकं चालत नाही, आणि खऱ्या अर्थाने काही लोकांचं खरंच चालत नाही, काही लोकांचं चालायचं बंद होतं काही दिवसांनी. तो म्हणतो नको आता हे संपलं, आपलं डोकं काही इथे काम करत नाही. प्रखर बुद्धीच्या प्रखरतेने ज्यावेळेस तो सोडून देतो ना, मला सांगायचं काय, लक्ष सांगते असेल, जो मतिमंद आहे म्हणजे तो कळी अवस्थेमध्ये गळून पडतो, पिवळा होऊन. तो त्याला पण वाटतं मी पिकलेला आहे, हा पण तो सुकलेला आहे ना, आणि सगळ्या प्रकृतीपासून हुकलेला आहे तू, काय तो पण अलिप्त होतो. त्याच्या पण डोक्यामध्ये विचार स्वतः तो निर्माण करत नाही. शांतता असते कारण लाईट गेलेली असते, ऊर्जा कमजोर असते. मग काही जणांना असं वाटतं आपलं डोकं कायम शांतच राहतं, तुझी लाईट डीम आहे बाळा. हा, थोडी लाईट कोणाची चार्जिंग करून पाय, मग कळलं तुला किती गोंधळ आहे आतमध्ये. आणि एखादं पूर्णपणे विकसित होऊन एखादं फळ पिकतं आणि पूर्ण असं मधुर आणि सुंदर असं त्याचं रंग रूप आणि पिवळं धमक असं लालबुंद फळ जेव्हा गळून पडतं, त्यातून असा तो गण्य बाहेर पडतो, तेव्हा ती परिपक्व अवस्था आहे, ती मुक्त होणं आहे. आणि म्हणून आज आम्हाला सद्गुरूंच्या या संदेशामधून हे शिकायचं आहे की आमच्या मनामध्ये जो गोंधळ चालतो, हा गोंधळ चालणं म्हणजेच आमच्या जीवनामध्ये चंचलता आहे
आणि आम्ही आमच्या बुद्धीचा पुरेपूर जी आहे सामान्य बुद्धिमत्ता तिचा पण आम्ही पुरेपूर वापर करू शकत नाही. जर आम्ही मानवी क्षमतांच्या पलीकडे ज्या सीमा आहे त्या सीमांच्या पलीकडे जर आम्ही आमची बुद्धिमत्ता जर वापरायची ठरवली तर आम्हाला आमच्या मनाच्या चंचलतेतून काय व्हावं लागेल, मुक्त व्हावं लागेल. अपेक्षा, कामना, भीती, अज्ञान या सगळ्या गोष्टी, कमजोरी, या सगळ्या गोष्टींतून आम्हाला काय करावं लागेल, निष्क्रियता, यातून आम्हाला थोडंसं बाजूला व्हावं लागेल. बरोबर. मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी काहीच भोगलं नाही बरोबर म्हणतो नाही मी सगळं त्याग करून टाक. तुला टेस्ट तरी माहिती आहे का? हां, तुला जर टेस्ट कळाली तर तू टेस्टमधून बाहेरच येणार नाही. तुला माहीत नाही म्हणून तू सोडू शकतो. बरोबर आहे. तसं प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली असं संत म्हणतात. तसं तुम्ही ही बुद्धिमत्ता आहे ती वापरा. सामान्य बुद्धिमत्ता देखील अशी पराकोटीला वापरा की तुमचं मन शांत होऊन गेलं पाहिजे, मनाच्या सीमा समजल्या पाहिजे आणि मग कळलं पाहिजे नाही याच्यात काही दम नाही, आता हे वापरून काय उपयोग नाही, विमान खाली उतरू, आता आपलं रॉकेट पाहिजे. आणि मग ही जी वासना कामनांची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती याच्या बिला भेदून वर जा. मग तुम्हाला अंतराळाचा शोध लागेल. जेव्हा अंतराळाचा शोध लागेल तेव्हा तुम्हाला पृथ्वीसुद्धा अशी एवढीच दिसेल. कळलं का तुम्हाला? हां. आणि म्हणून आपण जीवनामध्ये किती विशाल आणि महान शक्ती घेऊन आलेलो जन्माला ह्याची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे. ती जर जाणीव निर्माण झाली तर तुम्ही हे क्षुद्र जीवन सोडून द्या. आणि अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही एक क्षुद्र जीवन, क्षुद्र विचार, क्षुद्र अपेक्षा सोडा. जरा हे दिल मांगे मोर आहे की नाही. मग ही बुद्धिमत्ता अधिक प्रखर व्हायला पाहिजे, एवढी प्रखर व्हायला पाहिजे की तिच्या सीमा आपल्याला कळल्या पाहिजे. आणि मग तिथून आपण उडी मारली पाहिजे की नाही ह्या बुद्धिमत्तेमध्ये काही दम नाही, आपल्यामध्ये बुद्धिमत्ता उतरली पाहिजे. मग अहंकार, महत्त्वाकांक्षा, उद्दिष्ट हे सगळं सोडून द्यायचं आणि स्वतःला एक माध्यम बनवायचं. स्वतःला जर माध्यम बनवलं तर प्रकृती तुमच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या हातून अद्भुत कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.